गोरक्ष जालिंदर चर्पटाश्च अडभंगकानीथु मच्छिंद्राद्या चौरंगी रेवानक भर्तरी संज्ञां व्योमां बभूर्व नवनाथ सिद्धा। श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 11वा। श्री गणेशाय नमः। जय जयाजी इंदुशलका मुकुटपणे सकळ टिळका इंदिरापते विबुध जनका भक्ती मानसा विराजित ऐसा धैर्य औदार्यवंत पुढे बोलवी भक्तिसार ग्रंथ मागील अध्यायी गैनीनाथ जन्मोदय पावला। यावरी गोरक्ष मच्छिंद्रनाथ महीची तीर्थे करीत हिमाचल बद्रिके दारात भ्रमण करीत पै गेले। इतुकी कथा सिंहावलोकोनी पूर्वाध्यायात कीची श्रवणी असो गुरु शिष्य बद्रिकाश्रमी शिवालया पातले। बद्धांजली जोडून करते झाले नमस्कार नमस्कार करून जय जयकार स्तुती संवादे आराधिले। हे त्रिपुरारी शूलपाणी अपर्णावर पंचानने रुंडमाळा चिताभस्मी दिव्य तेज भूषित तू। हे कामांतका दक्ष तेजा बो भोळवटवरा देसी दानवा कैलासपती महादेवा सदाशिवा आदिमूर्ते। हे दिगंबरा जगजेठी भारी गंगा मोळी जळता जुटी नरकपाळ कर संपुटी इंदुकळे ते मिरविशी उरगवेष्टन कुरंगलासी व्याघ्रांबर वसन पाली गजचर्मादी मिती झाली परिधाना महाराजा। हे कैलास वासा उमापती दक्षजा माता आदिमूर्ती चक्रचालका माया भगवती आम्हा दासा अससी तू। हे नीलग्रीवा आदिपीठ करुणाकरा उत्तमा श्रेष्ठ स्वीकारुनी सर्वरिष्ठ सुखदेसी देवांसी। हे भाळ दृष्टी त्रया तनयनी डमळू त्रिशूळ विराजे पाणी सदा प्रिय वृषभवाहनी भस्मधारणी महाराजा। हे स्मशानवासी वैराग्यशीळा नगजामात रक्षपाळा श्वेतवर्णात मोगुना आगळा वाहसी गळा राम मंत्र। हे सर्वांधीश विश्वपती भिक्षाटनी बौद्ध प्रीती जटा पिंगटा त्रिपुंडललाटी शुद्ध विरंगुठी शोभतसे भरशांकुश डमरू हाती लोप पावा पातोपाती षडानन दाता सूत गणपती विद्यालक्ष्मी निर्वतसी। ऐसी स्तुती अपार वचनी करीत मच्छिंद्र बद्रिकाश्रमी स्तुती ऐकून प्रेमे उगमी प्रकट झाला महाराजा। मग मच्छिंद्रांचा धरुणी हस्त सप्रेम त्याचे आलिंगित निकट बैसोनी पुसे त्यात योगक्षम कैसा तो। गोरक्षाती घेऊन जवळी मुख सवरे स्वकरे कुरवाळी म्हणे बा उदय येणे काळी हरी नारायण झालासी। ऐसे वदुनी आणि वदत हे महाराज मच्छिंद्रनाथ हा तव शिवयोगे सूत तारक होईल ब्रह्मांडा। म्या पूर्वीची यादी पाहिले होते मनशील तरी कनकगिरीते तू अभ्यासूनी सूते आणि दैवत घराते। श्रीराम नरसिंह सूर्य हनुमंत भैरव काळिका वीरांसहित पाचारिता मी हितेत आलो होतो महाराजा। तस्मात पूर्वीची होय ओळखी म्हणून गोरक्ष घेतला अंकी परी आता असो शेखी एकवचन ऐकीजे। याते विद्येते अभ्यासिले परी तपाविन विगलित ठेले जैसे शत्रू जगत्रयी झाले मग ते हीनत्व प्रतापा। की जीवनाविना वृक्ष जैसा काल रूप वासे जैसा की तरु विन ग्राम जैसा बुभुक्षित लागत असे। की नाके विन सुंदर नारी की विना तो सरिता पात्री की नक्षत्रा विन शोभा रात्री कदा काळी दिसेना तरी ताप तपाविन लखलखित विद्या भांडार न दिसत जैसा मानव प्रमुक्षुदित विकळ शरीरी मिरवित असे। तरी आता माझे आश्रमी तपा वैसवी योग द्रुमी मग तपबाळाने बलाढ्यगामी विद्या असे मिरवेल हा। या उपरी मच्छिंद्रनाथ बोलत वय धाकुळे वाळ अत्यंत परितप तीव्र क्लेशांत साहिले जाईल कैसेची। एरू मने वर्धपाणी तुझ्या आहे मोळी स्थानी तरी तपक्लेशावर कडसनी दुःख देणार नाही बा। यावरी येथे नित्यानित्य मी समाचारी न गोरक्षाते तू निसंशय सकला ते तपा गौरक्षा बैसवी। ऐसे वदता आदिनाथ अवश्य मच्छिंद्र नंदन म्हणत उत्तम आहे ऐसे बोलत अंगीकारिता पै झाला। तेथे आमुचे काय हरले की जन्मांदा चक्षु आले की सदैव हरिणी ते संभाळले एकटापणी पावसात। तेवी तू आणि तुझा दास येथे आश्रमी करता वास जेथे तेथे वाईट काय अम्मास चिंता माझी निरसेल। कैसी शिवादे बोलून वाणी परी हर्षण माय मच्छिंद्रमणी जे योजिले होते अंतःकरणी कैसे घडून आले पै। फारचे उत्तमोत्तम झाले गोरक्षासी शिव्यंगा अंगीकारिले आता जाईल संगोपीले अर्थार्थी बहुवसे। मग उत्तम वेळा उत्तम दिवस ग्रह बळ जाणून नक्षत्रास उत्तम तिथी उत्तम मास पाहुणी तपा बैसविला। लोहाचा करुणी कंटक नीट त्या अग्री योजनी चरणांगुष्ट वामपादा देवनी कष्ट उभा राहिला गोरक्षतो। वायू आहारी ठेवणी मन क्षणिकान्य तेजून उपरी पत्री आहार करून क्षुधाहरण करीत असे। सूर्यमंडळी ठेवणी दृष्टी तप करीत असे तपोजेठी ते मच्छिंद्र पाहुणे निज दृष्टी परमचित्ती तोशिला। मग आदिनाथा विनोनी मच्छिंद्र निघाला तीर्थाटनी 12 वर्षांचा नेम करून गोरक्षा ते सांगितले। असो मच्छिंद्र गेला तीर्थाटनी एरीकडे बद्रिकाश्रमी रात्रंदिवस बद्रिका शूळ पाणी जवळी जाऊन बैसला।
स्वये आपण आदिनाथ गोरक्षांची दास्य करत मागे पुढे राहुनी अत्यंत आल्या विघ्ना निवटी तसे असो यावरी मच्छिंद्रनाथ गया प्रयाग करून त्वरित काशीयवंतिका मिथुळा सहित मथुरा काश्मीरी पाहिली अयोध्या द्वारका महाकाळेश्वर सोमनाथ करुणी तत्पर ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर कृष्णेश्वर पाहिला भीमा उपमी भीमाशंकर आवाढ्या आदी आवंढ्या नागनाथ आदी पंढरपूर करुणी 14 पीठे थोर भगवतीची पाहिली कार्तिक शेषाद्री मल्लिकार्जुन सरिता सरोवरी अपार स्नान घडले करिता मैते गमन लोटली वर्ष द्वादश आदी सकळ तीर्थे मैंची करून शेवटी सेतुबंदी जाऊन रामेश्वरांचे चरण वंदून स्नानात गेला अब्दिसी तो श्वेतबंदी वायुसुत जावनी नमी मच्छिंद्रनाथ परी मच्छिंद्रा पाहता मकर ध्वजातात अल्लादला चित्ती बहुत तो परमप्रीती लवड सवडी मच्छिंद्र हस्तक धरून एवढी हृदयी आलंबनी परमावडी निकट बैसवी महाराजा म्हणे बातू योग द्रुमाने कोणीकडे गेले येणे 24 वर्षी तुझे दर्शन आजी झाले महाराजा की आळशावरी गंगा वळली की 12 वर्षे पर्वणी आली तैसी माते गोष्ट झाली आज दर्शने तुझ्या ब्या ऐसे बोलून वायुसुत परमच्छिंद्राचे आतिथ्य करीत मग समस्त काहनी संतोषयुक्त मच्छिंद्रा ते बोलत असे आज 24 संवत्सर झाले परी तुझकडे माझे चक्षु लागले काही भेटसील म्हणून भूकेले पारणे पिटले आजी ते हे महाराज युगद्रुमा कामनी वेदली जो तो आम्हा त्या सरिता प्रवाही हस्तवर उगमा बुडवितो मज लागी तरी त्या कामना जळात तू तारका झाला आहेसी माते झालासी परी अद्याप पर्यंत बाहेरन काढीसी महाराजा पूर्वी मजला देऊनी वचन तू वा केले आहे गमन परी श्री राज्याचे स्थान पाहिली तुवा नाही की आता जरी धरुणी चित्ती प्रसन्न करी कृपा भगवती मैनाकिनीची कामरती पूर्ण आहुती घेई का आपले वचने करून त्याचे अनेक फलदे मम वचनाचे मग पावनी आर्तमनीचे सुटका केव्हा होईल मी गुंतलो तिचे वचनी की मच्छिंद्र पाठवून ये भुवनी तरी ते रती सुखाच्या कामाश्रमी मच्छिंद्रनाथा मिरविजे ऐसे वचन ती ते व्यक्त आहे तरी मज करा मुक्त आणि तुवाही वचन तिथले माते तेही सत्य करी आता ऐसे ऐकून हनुमंतवाणी अवश्य म्हणे मच्छिंद्र मुनी मग त्रिरात्र ते वस्ती करून निगते झाले उभयंता मार्गी जाताने तीर्थ यथाविधी झाले सारिते मग गौडबंगाला टाकून करीते श्रीराज्यात संचरले तवती सकळ स्त्रियांची स्वामिनी विराजली सेज राज्यासनी महापुण्याचे तपोखानी मैनाकिनी ज्ञानकळा शृंगार मृड उत्तमोत्तम मन तेथे भोगितसे राज्यासन गजवाजी उदती रत्न रथ उष्ट्रादी असती बाई छडीदार चोपदार रत्नपारक हेमकार राऊत पूर्ण भांडार पोतदार परासी यंत्रधारी मंत्रधारी नाना मंत्री असती कुसरी शास्त्र निपुणकार भारी लेखकही सेवा विराजले जासुदहल कार्य वकिलात करे जाणती सकळ संमतात पायदळ अश्वराऊत नसे गणित पृतनेते कृत्यवान चित्तेवान साखर खाणी पहिलवान दिवान आदी कपिल खान गजमस्तकी रुडती किस्मतदारी करणार सिका रकी बंडीदार ताशामरबी पनवाळ थोर कुशळपाणी माजविती गायक हेर बातमीदार खेळक प्राज्ञ निपुणतर वाद्याधरे शृंगार कर शिंपी कुल्लाल विराजले असो ऐसी राजकारणे बहुत सती कामे भिन्ने परी सकळ समुदायकाने स्त्रिया अवघ्या मिरविल्या असो अवघ्या कटकात संचरते झाले उभयता नगरात राजद्वारी जाऊन त्वरित झाले दृष्टी सरायासी दृष्टी पाहताच अंजनी सूत स्त्रियांसी आनंद झाला बहुत बोलावनी त्वरित कनकासनी वैसविले एकासनी मच्छिंद्रनाथ एकासनी अंजनी सूत षोडशोपचारी पूजन त्वरित बुद्धांजली केली तई म्हणे महाराजा दिव्य रथा वातनंदन अंजनी सूता द्वितीय कोण सांगा आता आगमन झाले महाराजा हेरू म्हणे ओ शुभाननी त्वा बैसुनी तपा प्राज्ञी तरी त्या तपाच्या कामनामयी पूर्ण करी आता हो मम भक्तीचे वरदावळी की पुरुषलादशील मच्छिंद्रवळी तरी तोची हा होय येणे काळी रती सुखाने व्हावे तैसे की सेवे लागी उडुगनाथ की अरुणासह पूर्ण आदित्य तेवी तू ते मच्छिंद्रनाथ काम व्यक्त पूर्वावया की सशी लागी सहस्र नयने की शोभला जैसा शिवर्पणे तेवी तू ते मच्छिंद्र मुनी रती सुखा हेलावे ऐसे बोलून वज्र शरीरी निवांत बैसला आसनावरी मग राहुनी तेथे 3 रात्री निघता झाला कपिराज पुन्हा श्वेतपदा येऊन करीत बैसला श्रीरामचिंतन एरीकडे मच्छिंद्रनंदन सुखा माझी हेलावे बैसुनिया कनकासनी राज्यविलासा भोगी मुनी मुक्त माळाग्रीवे लागुनी हेलावती समोर हेममुद्रिका ओपनी करणी हस्तविराजिले कनक कोंदणी भरजरी भूषणे हेमकर्णी ढाळ देती लखलखित पुढे सेवे परिचारिका परी त्याही दारा लावण्य लतिका उर्वशीच्या सारू नि आवांका सेवे लागी उतरल्या बडी जाई बडीदार वारंवार करती पुकार छडीदार चोपदार
दौलत जाता म्हणताती मुक्त लवंगांचे तुरे माळी कस्तुरी शोभे केशरवाळी राज्यासनी स्त्रिया मंडळी सुशोभित भवंताली जैसा नवाद तारांगणी विष्टिला शोभला उड्डाण स्वामी तेने 23 श्रीयांत मच्छिंद्र मुनी जिर निज भारी शोभला की देवगणी सचिनाथ परमशोभिवंत गवगवित 23 श्री मंडळी तस मच्छिंद्रनाथ मिरविला सदा वैसुनी एकासनी खेळ खेळती द्युतकर्मी नाना विनोदून विनोदवानी हास्य करती गदगदा राज्य वादी कारभार स्वयं करती सारा सार नाना कुशलता अपार निज दृष्टी पाहत असे सायनी कविताकार वेदज्ञ बोलती शास्त्र पार ज्योतिष वैश्य दानकार व्याकरणादी मिरविले धनुर्धर युद्धशास्त्री प्रबळ की भिन्न पाची प्रलय काळ जळते निर्मिल विशाळ उभे असती सन्मुख संगीतकार गायन प्रकारी गंधर्व सरी तानवानी कलाकुसरी औषधी कवेद्य रोगापरी परीक्षिकी मिनिलिते अश्वार वन उत्तम युक्ती अश्व फिरवले वाताकृती कोकशास्त्र भाष्याकृती स्वर्गाचराचे सकळीत नाटक कळा सकळी शृंगारित आणुनी ते कधी राजसंमत प्रसंगानुसार वाचे वदत बोलून जाती ती चातुरी ऐस्या गुणांचे उत्तम वर्त हेलावती राजसभेत तेने चित्त सरी देत आनंद तो हेलावे तेने करुणी मच्छिंद्रनाथ सुखाब्दीचा मीन तळपत ऐसे लोटले दिवस बहुत रती सुखा माझारी तो समये चित्त सुखमेळी ऋतू पावली राजवळी ते कामरतीचे सुख वेळी गरोदर झाली ते दारा तो घना माझी भद्र जाती सर्व गुणी मुनी भद्रमूर्ती अंश रूपे प्रकटून रती देह झारिता पै झाला रेत रक्त जेने काळी लोटत मासा नवाचे मेळी तदनंतर प्रसूत झाली या बाळी बाळवाला कधी किला त्याचे भरता 12 दिवस उत्तमापरी केले बारसे नाम ठेविले त्या देहा समीननाथ म्हणून या उपरी याचका देवनी दान उचितार्थे सगळे दोष विले जन नाना रत्नी देवनी भूषण गौरवाती मिरविले असो वैसे संगोपनी 3 संवत्सर दया स्थानी लोटून गेली सुखासनी मच्छिंद्रनाथे भोगिता यावरी आता दुसरे कथन हस्तिनापुरी कुरुनंदन जन्मेजयाच्या वंशाकारण बृहद्रवा जन्मला तो जन्मेजयापासून पुढती 7वा पुरुष वंशाप्रती 2 सहस्र 7 शक्ती कली गेला असे लोटुनी तो बृहद्रवा राजा थोर राज्यपती हस्तिनापूर मेळवून महेची अपार विप्र सोमयाग मांडिला 1 वर्षे त्या क्षिती अग्निकुंडी पूर्ण होती पुष्ट होवनी दाहक मूर्ती तुष्ट शरीरी मिरविला परिशिवनेत्रीचा प्रळय अग्नी तेने दाहिले होते पंचबाणी त्वरी तो गेला होता भक्षुनी द्विमूर्धनी महाराजा तो शिव शरीरी चेतला मदन जठरी वाहत होता द्विमूर्धन तया माझी जीवित्वपान अंतरिक्ष संचरला तो अंतरिक्ष महाराज जठी अग्नि जठरा माझी विराजे तो गर्भाती तेजपुंज यज्ञकुंडी सांडिला पूर्ण होताची यज्ञ आहुती शेष प्रसाद मिरवणी निघुती मग यज्ञकुंडी विप्रा होती रक्षा काढी बृहद्वा विप्रा हा ते सलिल बाळते जाते रक्षा स्पर्शता लागे हाते दृष्टी पाहता बाळाते मंजुळवत रुदन करी तव तो पुरोहित ज्ञानी द्विज रायासी मने महाराज यज्ञकुंडी तेजपुंड बाळप्रसाद मिरविले प्रत्योदक उचलोनी हाती बाळदावी या राया प्रती राव पाहुनी तेजस्थिती परमचित्ती तोषला जैसा जलार्णव मंथन करता त्यातच चतुर्दश रत्ने निगता मग आनंदन माये सुरवर चित्ता तैसे झाले बृहद्दव्या की संजीवनीचा धरुणी अर्थ कच गेला शुक्रगृहाते साधुनी येता संजीवनी ते सचिनाथा आनंदला की राम उपजता कौशल्य कुशी आनंद झाला दशरथासी देवी पाहता बाळमुखासी बृहद्रवा आनंदला मग पुरोहित विप्रापासून निज करी कवळी अग्निनंदन परमस्नेह हृदय धरून घेत चुंबन बाळाचे प्रमोदेला आनंद पोटी की चंद्रोदयीच्या ऐक्य वेटी मग समुद्र पात्रात दाटी प्रेमलहरी उचंबळे वारंवार घेत चुंबन की त्याते भासे प्रत्यक्ष मदन परी तो मदनाची व्यक्तपूर्ण शिवकायेचा प्रगटला की सतोगुणी विद्युल्लता पाळा मांडीला शरीरा होता की पुनर्विधू प्रसन्न होता तेज आपले अर्पिले की संघात अपार किरणी मही मरविला द्या उत्तम तरणी असो वैसा परचिन्नी वर्णिता ग्रंथ वाढेल असो बृहद्रवा लवड सवडी अंतपुरात जाता तातडी ब्रह्मपत्नी संसार सांगळी निज दृष्टी विलोकी नामतीचे सुलोचना होय ती प्रत्यक्ष सुलोचना शुभाननादी देवांगना मही लागी उतरली ती प्रत्यक्ष रमा सरस्वती की दिव्य अपर्णेची मूर्ती उदया आली माया भगवती कुरुकळा दे तारावया जीचे पाहता चरण गंगोद कधीसे मळीन शंतनू सारखे टाकुनी रत्न शिवमौळी विराजली तस्मात गंगा समान हाती देवा देता पूर्व लागे गोष्टी असो तिचे बालक देखता दृष्टी पुसे राया ते आवडीने म्हणे महाराजा विजय ध्वजा करी कवळीले कवनात्मजा माते भासे मित्र ओजा दुसरा धरणी आहे हा हेरू म्हणे ओ शुभाननी यज्ञकुंडी द्विमूर्धनी प्रसाद रूपे दिदले तेने राजस्तंभी मिरवावया तहोदरी जो मीन केत मनानेवरी आपुला सूत तयावरी सकळ देत हेत या बाळा ते मिरवाव तरी वंशासी मीन केत दिव्य स्वरूप आहे सुत तयाचा पाठी राखा निश्चित ईश्वर हा प्रेरिला
अगे हा अयोनी संभव जाण अवतार दक्ष चिद्रत्न ज्वालामाळी होनी प्रसन्न प्रसाद दिदला आपणासी ऐसे उदता राजभूप सुलोचना कवळी बाळ गंधर्प तयाचे पाहुनी दिव्य रूप मोहदीप उजळला बाळहृदय कवळुनी धरता पयोधरी लोटली पयसरिता बाळमुखी स्तन घालिता पयप्पान स्वीकारी मग उत्तम करी बाळ रीती स्नान मार्जनादी सरित सारिती या द्वादशी दिनांप्रती परम सोहळा मांडीला मेळवणी सुवासिनी पाळना घातला योग प्राज्ञी जालिंदरे नामजनी सकळा आवडी ठेविले यज्ञकुंडीचा ज्वाळा माळी प्रसन्न होता तेने काळी ज्वाळांत उदिला म्हणून सकळी नाम जालिंदर स्थापिले ऐशा करून या गजरा ग्रामात वाटिली गोड शर्करा अपार धन याचक नरा लौकिक अर्थ वाटिले ऐशिया गरजे गजरे पूर्ण राहटी झाली बहुत दिवसा लोटी मास संवत्सर पंचवटी सप्तम लोटले या तो भद्रवा राणा अपार पाळल्या ललना पुढे येऊनी मोजी वंदना यज्ञोपविता आराधी या उपरी कोणे एके दिवशी राव विचार करी मानसी गृहस्थाश्रमी जालिंदरासी लग्नविधी उरकाया म्हणून आपुला पुरोहित मंत्री सवय देऊनी त्याते उत्तम कुमारी शोधार्थ महिवरी प्रेरिला गुणवंत रूपवंत सुलक्षणी कुमारी पाहत मंत्री आणि पुरोहित देशावरी हिंडती ते एरीकडे जालिंदर राजांगना परमसुंदर घेऊन या अंकावर चुंबन घेतील आलसे परमस्नेहाने ऊर्ध्व दृष्टी पाहून या बोले योग जेठी धुर्मीन मंत्री मम दृष्टी दिसत नाही कामाते एरी मने पाडसाईक तुझची श्री करावया जनके पुरोहित आणि मंत्री देखे पाठविले आहेत बा एरू मने श्री काये माते मने बायकोसी म्हणावे एरू मने मज दावावे बायका कैसा जननीये एरी मने मजे समान बायको येईल तुझ कारण जैसी मी बात याज समान तुझ बायको येईल की ऐसी सुलोचना त्या ते वदता तो शब्द रक्षणी आपल्या चित्ता बाळंत येऊनी खेळता खेळता बाळां लागी पुसतसे म्हणे गडे हो ऐका ऐकू ममतात माता करती बायको तीस काय कासयासाठी अर्थ कौतुकू करिता बायको ते सांगा तो ते बोलती विचक्षण बहुषटपणी बोलती हासून जालिंदर बुद्धिहीन बायको ही कळेना मग ते म्हणती मूर्खा ऐक बायको मानता संसारनिक विषय सुखाचे पूर्ण भावुक भातुक जगा माझी निर्मितसे विषय सुख म्हणजे काही सांगती न ठेवता गोवाई ते कुणी धरारून जाई मनी विचार करतसे अगाजग हे परमधम आचरण आचरती परम दुर्गम जे का जगाचे उत्पत्ती स्थान ते चिरमती रमतात तरी आपण करू नये ऐसे याचा मनाला सबळ त्रास ऐसे रचून विवेकास मुलांतून निघाला मनात अति करी विचार मातेच्या शब्दासी परत तरी ते करुणी व्यवहार अधर्म राशी दिसत असे माता बोलली म्हणजे समान कांता मिळवत असे चित्रत्न तरी ती कांता तेव्हा ते समान व्यवहार योग्य वाटेना तरीही पूर्ण धर्मराशी कदानवर तुकारी असी मग सांडोली गा ग्राम धामदारासी कानांतरी निघाला मग ग्रामद्वारी ग्रामरक्षक त्यांनी जाता पाहिले बाळक परी राजनंदन म्हणून धाक हटकावया अंतरले परी बुद्धीचा त्यांनी विवेक केला हेरमागे पाठविला कोणी जाऊनी त्वरे रूपाला सांगता ती तातडीने हे महाराज भुवननाथ विपणी गेला आपुला सुत राये ऐसा ऐकून वृत्तांत आला धावत तातडीने परी तोच पळ विलक्षण म्हणे कोणी येईल धावून म्हणून मार्गाते सोडून महाकाननी निघाला तो त्या विपिनी तरु दाटी विशाळ जाळी या तरुणा फाटी त्यात संचरता हेर दृष्टी सुखर झाले पाहता परी तो योगेंद्र चपळ बहुत जाता जाता एक पर्वत त्याची दरी धरुणी सूत उत्तर दिशे चालिला एरीकडे नृपनाथ काननी निघाला शोध करीत परी शोध लागला दूत स्थानापर्यंत पुढे शोध लागेना पाहता बरी बहु विपिन परी जालिंदराचे न पावे दर्शन जैसा अमावस्येचा दिन चंद्रमणी लोपतसे ऐसे झाले सगळ्यांसी निराशपणे ग्रामासी येत झाली अनिशी शोक करिता सगळ्यांनी रायासह अपार जन पाहती आपुलाले सदन परी बृहद्रवा आणि सुलोचन परमअट्टहास करताती बाळलीला खेळ अद्भुत आठवणी गाता रुदन करत राव म्हणे ओ अनुचित प्रसाद हातीचा पै गेला माते अग्नी झाला प्रसन्न हा माझे कर्म गहन हातीचे गेले चिद्रत्न काय करू उपाय हो आहा बाळक माझे अर्का समान तेज रूप वाटे मदन माता म्हणे खेळ उत्तम काय करू काय वरणू तयाचा ऐसा करिता अट्टहास परी आणि कसरदार बुद्धिलेश रायास सदा बोधी नाना भाष्य युक्ती प्रयुक्ती करून या म्हणती राया नरोत्तमा जालिंदर योनी संभव तरी हा सेविता महाकानन त्यासी मरण नसेची मही समुद्र वलय अंकित शोध करू आम्ही निश्चित परी केव्हा तरी तुमचा सूत तुम्हा भेटेल महाराजा तरी निसंशय करून धैर्य अर्गळी ठेवा मन ऐसा युक्ती करून रायासी शांत करताती एरीकडे जालिंदर पर्वत दरी अति गुहार संचरला मही परी महीवर काळो ही रात्र दाटली तया माझी झाले विपरीत विपिनी वनवा लागला बहुत पुढे ते कानन अग्नी जाळीत तयापासी पातला तो त्या दरीत जालिंदर निद्रे व्यापिला तृण पार तो जवळी आला वैश्वानर तृण भक्षावया कारणे
तो बाळकोमटे देखील दृष्टी विस्मयो करी आपले पोटी हे बाळ मम उदर जेठी उदय पावले होते की उत्तम ठाव पाहुनी याते सांडिले होते म्या गर्भाते ते आयावया कारण याते का पडले न कळे हो मग शांत होऊन मूर्तिमंत बाळ तुरे केला जागृत अंकी घेऊन पुसे त्यात कारण काय येथे यावया हे रूप पाहुनी तया आदरे म्हणे कोण तुम्ही सांगा सत्वरे येरू म्हणे मी वैश्वानर जननी जनक तुझा मी हेरू म्हणे जननी जनक कैसे होतील हर एक मग तो मुळी होनी कथा पावक तया लागी सांगत असे तो असो आता वैश्वानर पुढे पुढे लिहिता पर ती कथा पुढे धुंडी कुमार मालून अरे त्यांच्या सांगे की स्वस्तिक श्री भक्ती कथा सार सम्मुक्त गोरक्ष काव्य की मागर सदा पारिसुद भाविक चतुर एकादश अध्याय गोडा श्री कुंडली गुरुदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय।